भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा सांगोला तालुक्यातील चोपडी जिल्हा परिषद गटाचे सदस्य चेतन सिंह केदार आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका सुजाता केदार यांच्या सदस्यत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दोघांचेही सदस्यत्व रद्द करण्यात यावे या मागणीसाठी पंढरपूर येथील जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती शिवसेना पक्षाचे प्राध्यापक R.Y. घुटकुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। निवडणूक प्रक्रियेत गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करत प्राध्यापक घुटकुडे यांनी लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 मधील कलम 31चा दाखला दिला। एका व्यक्तीचे नाव 2 वेगवेगळ्या मतदार याद्यांमध्ये असणे बेकायदेशीर असून चुकीची माहिती दिल्यास कारावास आणि दंडाची तरतूद आहे असे त्यांनी स्पष्ट केले। नगरपालिकेतील आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रांमध्ये तफावत असल्याचाही मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला। चेतन सिंह केदार हे 2016 मध्ये सांगोला नगर परिषदेतून निवडून आले होते तर 2026च्या जिल्हा परिषद निवडणुकीत चोपडी गटातून विजयी झाले। त्यांच्या पत्नी सुजाता केदार या नगरपालिकेत बिनविरोध निवडून आल्या, मात्र दोघांचीही नावे शहर व ग्रामीण मतदार यादीत असल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणात निष्पक्ष सुनावणीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। केदार हे सांगोल्यामधील जिल्हा परिषदेमधून चोपडी या गटातून निवडणूक लढवली आणि जिंकून आले। खरं तर पाहता ते 2016 साली त्यांचं सांगोला नगर परिषदेमध्ये नाव होतं। ते नगर परिषदेमधून उपनगराध्यक्ष 2016 साली झाले। त्याच्यानंतर काही कारणानिमित्त निवडणुका लांबल्या 9 वर्ष। मग काल जी 2026 ची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार साहेब यांनी वासूदमध्ये ग्रामीणमध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांनी चोपडीमधून सदस्यपद लढवलं, झेडपी लढवली आणि ते जिंकून सुद्धा आले। पण एकच व्यक्ती ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये 2 आयडी व्यक्ती एकच म्हणजे निवडणूक आयोगाची स्वतःच्या सवडीनुसार केली जाणारी शुद्ध फसवणूक आहे आणि या व्यक्तीचं सदस्यत्व रद्द व्हावं। कलम 31 मध्ये असं लिहिलेलं आहे की एकाच व्यक्तीचा एकाच भागामध्ये एकदाच मतदान कार्ड काढता येतं, दुसरीकडे मतदान कार्ड काढता येत नाही। मग या व्यक्तीचे 2 मतदान कार्ड आहेत आणि त्या व्यक्तीला 1 वर्षाचा कारावास आणि कठोर दंड होऊ शकतो। आणि त्यांच्या मिसेसचं सुद्धा वासूदमध्ये सुद्धा मतदान कार्ड आहे आणि शहरामध्ये सुद्धा मतदान कार्ड आहे आणि शहरामध्ये त्या स्वतः नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यामुळं या 2 दाम्पत्यांचं, एकाचा जिल्हा परिषद सदस्य आणि एकाचा नगरसेवक, हे दोन्हीही भाजप या पक्षानं रद्द करावं। आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना माझं सांगणं असं आहे की आज किंवा उद्या चेतन सिंह केदार साहेब हे तुमच्यापाशी येतील, तुम्हाला त्यांचे कार्यकर्ते भेटतील। आम्हाला विनंती अशी आहे की तुम्ही या सामाजिक माणसांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार न्याय द्या। तुम्हाला या जनतेची संविधानात्मक नम्र विनंती आहे।